आपल्या अखंड राजकीय आयुष्यात काँग्रेसचा विचार ज्यांनी अखेरपर्यंत जोपासला ते साताऱ्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री तसेच काँग्रेस या एकाच पक्षाचे व कराड दक्षिण या एकाच मतदारसंघातून सलग 35 वर्षे आमदार राहिलेले कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर यांचे ज्येष्ठ पुत्र तथा काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस असलेले ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसला राजीनामा ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी 19 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मदत व पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार नितीन पाटील, फलटणचे आमदार सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट उंडाळकर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्यात आला। यामुळे कराडच्या राजकीय मैदानात आणखी एक राजकीय खेळी खेळली गेल्याचं पाहायला मिळत आहे। शनिवारी दुपारी 4:30 वाजता कराड येथील कैलासवासी शामराव पाटील फळे फुले भाजीपाला मार्केटच्या मैदानावर आयोजित झालेल्या जाहीर कार्यक्रमात ॲडव्होकेट उंडाळकर यांचा पक्षप्रवेश पार पडला। मात्र या राजकीय खेळीचा उदयदादा आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना नेमका काय आणि कोणता राजकीय लाभ होणार आहे हे आगामी काळात पाहावं लागेल। दरम्यान देशाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासवासी विलासकाका पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसचे विचार जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत केले। अनेक आमिष समोर आली तरी त्यांना लाथ मारून त्यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अशी राजकीय सुरुवात करत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सलग 35 वर्षे काँग्रेस आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले। याच दरम्यान त्यांनी जिल्ह्यावरील पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले। सन 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला। याच दरम्यान त्यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर देखील दिली होती। इतकंच नव्हे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांना राष्ट्रवादी देण्याची फरमाईश केली होती। मात्र या सर्वांकडे पाठ फिरवत आणि अमिषांना लाथ मारून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत पराभव पत्करला तरी त्यांनी काँग्रेसची विचारधारा शेवटपर्यंत सोडली नाही। दरम्यान राज्यातील सध्याच्या सत्तापिपासू राजकारणात सातत्याने बदल होत आहेत। सत्तेसाठी अनेकांनी राजकीय टोनटून कोलांट्या उड्या मारत या सत्तेतून त्या सत्तेत जात आपली राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरूच ठेवला आहे आणि यातूनच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुतीची सत्ता देखील राज्यात राज्य करत आहे। परिणामी राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे, कारण मागील काही महिन्यांपूर्वीच कराडमधील ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी चौरे यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मात्र आता उदयदादा पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कराडच्या राजकारणात काय बदल होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।